मी मोडक्या हा शब्द ऐकायचा बाईंचा. इतका तो असा तुच्छ टाकलाय त्याने. मी मोडक्या. मोडक्या म्हणजे तो ज्याला मी भाषा नसेल ना कळत त्यालाही कळेल की काय आहे याचं. मी मोडक्या संसाराची बैलाज टाकली. आणि आता तो मोडक्या संसार म्हणून मोडक्याचा वेगळा आवाज आहे, पण पुढे त्या म्हणतात ना, अंगात माझ्या भिनलाय ढोलिया. हे महत्त्वाचं आहे. मग तिथं परत त्यांचा आवाज लताबाईंचा किती वेगळा. अंगात माझिया भिनलाय ढोलिया भिनलाय. हा शब्द ऐका, तो तुम्हाला तीच अनुभूती देतोच की तिथे त्यांचा आवाज वेगळा होतो. लताबाईं इतकं व्हॉईस मॉड्युलेशन, म्हणजे मी अनेकदा माझ्यावर आरोपही होतो की तुम्ही खूप लता मंगेशकरमय होता, पण का होऊ नये हाही मुद्दा आहे. म्हणजे मी संगीतकारांवर लिहिता लिहिता लताबाईंवर कधी लिहायला लागते हे माझं मला कळत नाही. पण मला आता मी खय्याम साहेबांच्या गाण्यावर लिहिते. अरे ए दिले नादांसारखं गाणं आहे. चाल काय त्यांची अफाट आहे. मध्येच तो पॉज येतो, सायलेन्स येतो, हे सगळं मी अनुभवते आणि मी नतमस्तक होते. पण पुन्हा माझं लक्ष जातं की लताबाईंनी यात काय करून ठेवलं आहे. क्या कयामत है, क्या मुसीबत है, कह नहीं सकते किसका अरमा है, जिंदगी जैसे खोई खोई है, हैरान हैरान है. एखादी गायिका जी त्या पदाला पोचलेली आहे, त्या ज्या काळात त्यांनी गायलं आहे त्यांना काय राहिलं होतं. सगळ्या स्वरसम्राज्ञी त्या ऑलरेडी होत्याच, तरी इतका विचार करतात त्या की जिंदगी जैसे खोई खोई होना आणि हैरा हैरा होना ह्यात फरक आहे. तो त्या आवाजात दाखवतात ना. क्या कयामत है, क्या मुसीबत है, कह नहीं सकते किसका अरमा है, जिंदगी जैसे खोई खोई है. इथं आवाज बदलतात आणि हेरा हेरा है, हेरा हेरा, तिथे ती बेचैनी सगळी तुम्हाला दिसते. किती तो विचार आहे, तिथे मला आवाज बदलला पाहिजे. आणि हे त्यांचं आता मुद्दाम करावंच लागत नाही त्यांना, कारण गाणं काय सांगतंय हे कळतं. याच चित्रपटातलं जलता है बदन ऐका, ते कमी ऐकलं जातं. तिथे ती राणी म्हणतीये, हा भाव आहे बाईंच्या, लताबाईंच्या गाण्यात, की ती राणी आहे, ती आज्ञाच करणार. सुखसुद्धा ती आज्ञा करणार त्याची, की मला हे असं हवं आहे. इश्क से कह दो के ले आए कहीं से सावन, तो भाव आहे. सम्राज्ञी गाते म्हटल्यानंतर लताबाईंच्या आवाजात हुकूमत येते. हे खूप अपरंपार विषय आहे हा. छू कर मेरे मन को हे गाणं यारानामधलं एका रवींद्र संगीताच्या बंदिशीवर आधारित आहे, पण त्याचा भाव वेगळा आहे. नारी नारी ररी रारा, हा भाव वेगळा आहे. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम, ह्याचा वेगळा टोन आहे ना. मग याचा अर्थ शब्द खूप महत्त्वाचे आहेत. कुठल्या सुरांवर तुम्ही कुठले शब्द ठेवताय ह्याला भाव, ह्याला महत्त्व आहे. आताच्या गाण्यांमध्ये मला आढळतो तो विस्कळीतपणा आहे, गोंधळले पण आहे, की असं करू मग आता ह्याचा अंतरा मी असा बांधला, त्यात काही रिलेशन दिसत नाही. कोलाज करावा असं नाही की सगळं एकाच पद्धतीने रंगवावं, पण त्यात कुछ बात बननी चाहिए. सगळ्यांचा आपला आवडीचा सिनेमा आहे तो रजनीगंधा, त्यात एक गाणं आहे बघ, कई बार यूं भी देखा है ये जो मन की सीमा रेखा है. ते गाणं तुम्ही बघा ना पडद्यावर, तुमच्या लक्षात येतं की तिची काय घालमेल आहे. तुम्ही पूर्ण गाणं ऐकल्याशिवाय तुम्हाला त्याची ब्युटी कशी कळेल. कई बार यूं भी देखा है ये जो मन की सीमा रेखा है, दिल तोड़ने लगता है. आता कई बार यूं ही देखा है भरकटलेलीच चाल आहे, कारण तिचं मन भरकटतं आहे. ही जेव्हा तुम्हाला ॲनॉलॉजी कळते ना, तेव्हा मग त्यातलं तुम्हाला म्युझिकल लॉजिक काय त्यांनी रचनात्मक केलं आहे हे कळतं, आणि मग तुम्ही ओढले जाता, मग तुम्ही कंटाळत नाही.
मला अगदी लेटेस्ट फिल्ममधलं आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं सैराटमधलं याडं लागलेला ते लिटरली व्हायोलिन हे होतं ॲड्रेलिन रश कळतो की तो टीनेजचं जे आहे परफेक्ट. आत्ता तू अगदी योग्य उदाहरण आत्ता काढलंस या गाण्याचं. हे गाणं तुम्ही पडद्यावर नीट बघा. त्यातलं अरेंजिंग आणि पडद्यावर घेतलेलं जे चित्रण आहे ते इतकं सुंदर आहे, इतका त्याच्यात बॉन्ड आहे की अनेकदा असं होतं की आपण फक्त गाणं ऐकतो. तर हे गाणं त्या दृष्टीने अभ्यासायलाच पाहिजे. कारण तो जो पॉईंट तू आत्ता काढलास ना, त्याचा जो पीस आहे बघ, त्याचा तररर 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 तररर, हे म्युझिक केव्हा आहे तर ती उडी मारतो ना तो, आणि ती आर्ची पण उडी मारते. ती उडी मारल्यानंतर पाण्याची अशी वलय आहेत, ती आहेत ती तररर 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 अशी ती वलय तयार होतात. एका पॉइंटला आर्ची उभी आहे आणि तिला क्रॉस करून तो जातो परशा. तोपर्यंत ती जी काही एनर्जी आहे, स्त्रीत्वाची एनर्जी आणि पुरुषत्व यांचा असा क्लॅशच झालेला नाही आहे. आज हे सगळं प्रथम घडणार आहे त्यांच्या आयुष्यात. तिला हे जाणवणार आहे की आत्तापर्यंत मी वेगळी होते आणि ह्या क्षणी काहीतरी घडलं. तर अजय अतुल आणि सगळे म्युझिशियन्स आणि ते टेकिंग घेणारे दिग्दर्शक ह्यांना खरोखर कडक सलाम आहे. तुम्ही नीट ऐका, नीट बघा. एका पॉईंट तोपर्यंत तिचा ॲटिट्यूड असा असतो, तू कोण, काय, मी आर्ची वगैरे असा तो असतो. एका पॉईंटला तो तिच्याबरोबर असा साईडने निघून जातो. ती काहीतरी तिला महसूस होतं, ती काहीतरी फील करते, तिला काहीतरी वाटतं. तुम्ही नाकपुड्या बघा, तिला एक गंध आला आहे, तिला काहीतरी जाणवलं आहे, हे काहीतरी अस्तित्व वेगळं होतं आणि ती अंतर्बाह्य बदलली त्या क्षणी. तर तिथे अरेंजमेंटमध्ये सुद्धा एक असा स्लॅश मोठा पीस येऊन जातो की दॅट टेल्स यू की इथं काहीतरी तिच्या, मी आत्ता काटा येतो माझ्या अंगावर की अरे क्या बात आहे की तुम्ही कसा तो क्षण पकडलात आणि दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट. सगळा विषयच तो आहे की आता ते नाही सेपरेट होऊ शकत. तो आता त्यांच्यात बॉन्ड झाला, आता तुम्ही काही नाही करू शकत. हे जे त्या एका पीसने दाखवलं, त्या वलयांनी दाखवलं, काय काम केलं आहे. पळत येतानाचा जो तो येतो आणि जिथे तो म्हणतो ना की दिसाचं वावळायला लागलं, सगळं वेगळं घडतं ना. त्याच्या मागची व्हायोलिन्स बघा तुम्ही, सगळं कल्लोळ त्या व्हायोलिन्सनी दाखवला. मग इथे आपण म्हणू शकतो की मगाशी जो मुद्दा आला की सगळ्यांचा पार्ट आहे ना. नुसतं गुरु ठाकूरनी लिहिलं असतं की माझ्या अतुलनी म्युझिक दिलंस, हे वाजलं नसतं मागे, तर काय उपयोग. हे सगळं वाजून असं त्याचं चित्रीकरण झालं नसतं, तर काय उपयोग. तो सगळा एक अनुभवण्याचाच भाग, पोएट्री इन मोशन आहे. ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. आणि पाखरू कसं आभाळ पांघराया लागलं, कुठे कडेलोट झाला त्या सगळ्या भावनेचा, हे सगळं बघण्यासारखं आहे.